नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात आधी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी म्हणलं माझी थोडीशी ओळख तुम्हाला करून द्यावी। माझं नाव आहे मनीषा सुरवसे आणि माझ्या चॅनलचं नावही आहे मनीषा सुरवसे MH13। तर मला असं म्हणजे तुम्हाला सांगायचे सगळ्यांना की मी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे थोडंसं मिस्टरांना माझ्या आर्थिक थोडीशी मदत व्हावी म्हणून, आणि मला खरंच मनापासून ही खूप आवड आहे व्हिडिओ बनवण्याची। एक काय थोडंसं येतं म्हणजे थोडंफार मला वाटतं की मी करू शकते म्हणून मी व्हिडिओ बनवते, आणि असंच टाईमपास म्हणून नाही आहे करत मी। तर मी खरंच खूप यूट्यूबच्या बाबतीत सिरियस आहे आणि मिस्टरांनाही थोडी आर्थिक मदत मिळावी म्हणून मी व्हिडिओ बनवते। कारण 2 मुलं आहेत, ते शाळेत जातात आणि मी जर इकडं तिकडं जॉबला गेले तर ते जॉबला जाणं आजच्या सध्याच्या घडीला ते परवडतही नाही तेवढं, आणि मुलांनाही कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळं मी हे आणि मी म्हणजे थोडीफार कला आहे, मी हे करू शकते असं मला वाटतं म्हणून मी हे करते। तर म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मी खरंच खूप सिरियस आहे यूट्यूबच्या बाबतीत आणि मला तुमच्या प्रेमाची, आशीर्वादाची आणि सपोर्टची खरंच खूप गरज आहे। तर प्लीज माझा सपोर्ट करा आणि मी खरंच तुम्हाला निराश करणार नाही, कारण मी छान असे म्हणजे मी माझ्या परीने खूप चांगला देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करेल, निराश करणार नाही। आणि मी माझ्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ बनवते आणि असेच लॉंग व्हिडिओ पण व्लॉग मी बनवणार आहे। काही टाकलेत पण मागे, काही व्लॉग मागे टाकले पण आहेत, पण आता इथून पुढं नियमित व्लॉग करणार आहे। या अगोदरही मी एक फर्स्ट व्लॉग बनवला होता, पण त्यावेळेस मला काही एवढा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण इथून पुढं मी डेली म्हणजे नियमित व्लॉग बनवणार आहे। तर प्लीज मला सपोर्ट करा, मी तुम्हाला निराश करणार नाही, चांगलं तुम्हाला मनोरंजन करण्याचा प्रयत्न करील। कारण हे काय म्हणतात इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा हे असलं काही करून मला काही करायचं नाही आहे। मला खरंच तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यामध्ये थोडंफार काहीतरी टॅलेंट आहे तर प्लीज मला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा की व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।